शिरपूर वरवाडे नगर परिषद निवडणूक 2025 आता खऱ्या अर्थाने रंगात येऊ लागली आहे। परिसरात गारवा वाढत असला तरी शहराच्या राजकारणाचा पारा मात्र दिवसेंदिवस खाली येत असून निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे। उमेदवारी प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असलेली नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया आज पूर्ण झाली। 18 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या छाननीनंतर सदस्यपदासाठी दाखल झालेल्या एकूण अर्जांपैकी 129 नामनिर्देशन पत्र वैध ठरवण्यात आले आहेत, तर अध्यक्षपदासाठी 5 अर्ज वैध ठरले आहेत। यामध्ये सदस्यपदासाठी 27 अर्ज व अध्यक्षपदासाठी 1 अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे। दरम्यान प्रभाग क्रमांक 10 साठी दाखल झालेल्या 2 नामनिर्देशन अर्जांचा निर्णय उद्या सकाळी 10 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी जाहीर करणार आहेत। त्यामुळे या प्रभागाकडे सर्वांचे विशेष लक्ष लागले आहे। यापुढे माघारीनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल। यानंतरच्या काही दिवसात प्रचाराची धग आणखी वाढणार असून गल्ली चौकांमध्ये कोपरा सभा, रॅली, शक्ती प्रदर्शन आणि विरोधी प्रचाराचे सूर, सोशल मीडियातून होणारी टीकाटिप्पणी अधिक तीव्र होणार हे निश्चित। येणाऱ्या काळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगतील आणि त्यावर उमेदवारांकडून दिली जाणारी प्रत्युत्तरे निवडणुकीची दिशा ठरवतील। यंदाच्या निवडणुकीची विशेष नोंद म्हणजे तरुण मतदारांची वाढती उपस्थिती आणि त्यांचा निर्णायक प्रभाव। युवकांचे मतदान कोणत्या पक्षाकडे किंवा उमेदवाराकडे झुकते यावर संपूर्ण निकालाची समीकरणे बदलण्याची क्षमता असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे। अखेरीस सर्वांचे लक्ष एका प्रश्नावर केंद्रित आहे: मतदार राजा कोणाला निवडणार? ही निवडणूक चुरशीची, रंगतदार आणि राजकीयदृष्ट्या निर्णायक ठरणार यात शंका नाही। तरुणांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात बदलाचे वारे वाहत आहेत।